तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त BK9 न्यूजवर. लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. BK9 न्यूज. नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची दयनीय आणि भयावह अवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. 40 किलोमीटर रस्त्याचा प्रवास आता नागरिकांसाठी दुर्गम पर्वतारोहण ठरत आहे. नांदगाव तालुक्यातील जातेगाव बोलठाण मार्गे कासारीजवळील चांदेश्वरी घाटात मोठमोठे खड्डे पडल्याने 40 किलोमीटर अंतर पार करण्यास आता बसला 1.5 तासापेक्षा जास्त वेळ लागत आहे. औटराम घाट बंद केल्याने चाळीसगाव कन्नड मार्गावरील मोठ्या प्रमाणातील मालवाहू ट्रक, लांब पल्ल्याच्या बसेस, खासगी लक्झरी, वाळूची वाहतूक या सगळ्या वाहनांचा ताण नांदगाव तालुक्यातील या रस्त्यावर टाकण्यात आला आहे. दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून जात असल्याने रोहिले गावाजवळच्या खारी खामगाव प्रकल्पापासून ते मन्ह्याड फाकापर्यंत 40 किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठ्या खड्ड्यांतून गाड्या जाताना धूळ उडतात, वाहनं नादुरुस्त होतात, यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प होते. कासारीजवळील चांदेश्वरी घाटातील अवघड वळणावरची संरक्षण भिंत कोसळली आहे. या ठिकाणी अनेक वाहने दरीत कोसळून गेली असून यापूर्वीही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इतक्या धोकादायक परिस्थितीत देखील सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. ना दुरुस्तीचं काम, ना तात्पुरती दुरुस्ती, ना सूचना फलक. औटराम घाट बंद असल्याने तयार झालेला वाहनभार कमी करण्यासाठी मनेगाव फाटा बोलठाण, जातेगाव, कासारी, मन्ह्याड फाटा हा रस्ता तातडीने नव्याने तयार करावा. चांदेश्वरी घाटात मजबूत संरक्षण भिंत उभी करावी. रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे अशी मागणी केली जात आहे. आपण बघत आहात मोठ्या प्रमाणात या मार्गे अवजड वाहने सुरू आहे. या अवजड वाहनांमुळे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक झालेली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. हे बघा, ही गाडी थांबलेली आहे. BK9 मराठीसाठी रिपोर्टर अरुण हिंगमिरे, बोलठाण.